हाय गाईस, तर आजच्या माझ्या मी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आमच्या इथे चालू होतं आज फोटोशूटचं केलं जे होतं ताईच्या साक्षगंधाच्या वेळेस तेच डिसाईड करणं चालू होतं की अल्बम बनवायचं आहे. तेवढ्यातच पहा ना, लगेच पावसांना पण हजेरी लावली. नंतर जायचं होतं आम्हाला थोडंसं मार्केटमध्ये, तर मस्त आम्ही सर्वांनी तयारी वगैरे केली आणि निघालो जाण्यासाठी मार्केटमध्ये. तर बघा ना, ताई वगैरे आम्ही सर्वजण होतो आणि वातावरण पण खूप मस्त झालं होतं. सकाळपासून वाट पाहत होतो आणि सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली होती आमच्याकडे. तर फायनली हे वगैरे आले गाडीमध्ये आणि सर्वजण आम्ही बसलो. जाता जाताच पहा ना, आमच्या इकडे शेळीने पण ट्रॉफिक जाम केली. त्यानंतर त्यांना सर्वांना साईड केलं आणि डायरेक्ट निघालो आम्ही यवतमाळमध्ये. यवतमाळमध्ये पोचल्याच आम्हाला जायचं होतं कपड्याच्या शॉपिंगमध्ये. मस्त आम्ही सर्वजण गप्पा करत करत पोचलो होतो यवतमाळ. माझ्या हस्बंडचं तर काही काम नव्हतं म्हणून त्यांनी आम्हाला सोडला इकडे कपड्याच्या दुकानामध्ये आणि ते निघाले परत जाण्यासाठी तिकडे बाहेर. थोडंसं त्यांना काम होतं तर खूप सारे ड्रेस वगैरे चॉईस केले. त्यानंतर फायनली एवढे ड्रेस आम्ही काढले आणि बिलिंग वगैरे केली. त्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर ड्रेस घेतले आहे आम्ही आणि वेअर केल्यानंतर तर तुम्हाला दिसणार. तिथला आवरला आणि मग निघालो आम्ही बाहेर. थोडंसं खूप सारी आज शॉपिंग केली आणि हे बघा आम्ही आल्यानंतर चप्पलच्या दुकानमध्ये. तर बघू शकता हे कसे दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग यांना बोलवलं आम्ही कॉल करून. त्यानंतर गेलो आम्ही थोडंसं. इकडलं वातावरण तर पूर्ण बदलूनच गेलं होतं. खूप आभाळ वगैरे आलेलं होतं आणि पावसानं पण सुरुवात केली आणि हे बघा ना, इकडे आम्हाला रात्र पण झाली होती. तर हे यायचे होते म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबून त्यानंतर हे आले आणि फायनली बसलो आम्ही गाडीमध्ये आणि मग जायचं होतं. थोडीशी भूक लागली होती तर गेलो आम्ही नाश्ता वगैरे करायला. तर बघू शकता यांचे फ्रेंडच आहे दुकानवाले दादा. तर यांनी मस्त गप्पा करत बसले होते आणि आम्हाला पण हसत. त्यानंतर इकडे ऑर्डर वगैरे दिली आम्ही आणि आम्ही इथे खूप आधीपासून येत असतो. खूप आधीपासूनच आहे आमची या दुकानाची ओळख. तर इथे खूप टेस्टी बनवतात. ही नवीन शॉप ओपन केली आहे त्यांनी. मला कोणाला यायचं असेल तर नक्की इथेच या तुम्ही खायला. मी तर पावभाजीच बनवली होती आणि यांनी मंचुरियन नूडल्स बनवले होते. तर हे बघा आम्ही इकडे सर्वजण खात होतो. फायनली माझं खाऊन वगैरे झालं आणि पाऊस पण खूपच येत होता बाहेर. तरी पण मग आम्ही गेलो डायरेक्ट गाडीमध्ये बसण्यासाठी. आज तर खूपच थकल्यासारखं होत होतं. तर घरी जायचं होतं आणि जाता जाताच एक पार्सल घ्यायचं होतं. तर आम्ही ते गोली वडापावमध्ये आलो होतो पार्सल वगैरे घ्यायला आणि त्यानंतर स्टॉपवरती जायचं होतं कारण तिथे ताई आल्या होत्या तर त्यांना घ्यायला. त्यानंतर त्यांना वगैरे घेतला आणि निघालो. पेट्रोल वगैरे टाकलं आणि जाता जाताच बघा आम्हाला साप दिसला रस्त्याने. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉग.